श्री ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरु लीलामृत अध्याय 6 समास 6. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. नमो प्रचंड कोदंड विहारी जनक दुहिता चित्तहारी दशमुख दर्पविदारी अयोध्या देशा भार्गव रामा लाजविले क्षत्रिय तेज ऊर्जित केले दशरथात्मजा चरण युगुले कृपा करोणी दाखवी. श्री सद्गुरूचा संसार नित्य चाले जगदुद्धार वर्णिता शिनले अपार म्या पामरे काय बोलावे परी धने धरिली हाव कौतुकपूर्वी गुरुराव आवडीचा नसे ठाव त्रिभुवनी दुजा नित्य नवी आवडी उठो म्हणये चरणी लिगटो वासना संसार फाटो ही विनंती माझी बहुताचे संसार शिरी घ्यावयाची हौस भारी तेवी माझा म्हणतो तोही करी धरोणी घालवी मोहाते असो गुरुगृहीची स्थिती दृढ धरा एकचित्ती जेथे नांदे रमापती सकला घटी दृगोच्चर आई साहेब सत्वशील प्रसूत झाल्या 3 वेळ 2 कन्या 1 बाळ यथाकाल क्रमाने परी ती नाही जगली बाळपणी स्वर्गी गेली शांती नामे होती राहिली 3 वर्षापर्यंत सिद्धाची या पोटी यावया पुण्यकोटी आत्मा प्रत्यक्षपणे उठी अधिकार नव्हे सामान्य जे मोक्षाचे अधिकारी परी राहिले काही कुसरी तेची जन्मती या घरी प्रारब्ध शेष भोगाया मातुश्रीसी लोभ फार भक्त येती अनिवार वस्त्रे भूषणे धन अलंकार अर्पिती गुरुमायेसी त्यादरे संरक्षिती कधी कोणाही न देती लोभ विघातक परमार्थी जाणिले गुरुदेवे तेव्हा ऐसा प्रकार घडला आई साहेबा जोर भरला वाढता वाढता वाढला सर्व झाले भयभीत सद्गुरु वदती ते समयी आता तुझा नेम नाही सर्वस्व अर्पी द्विजपायी भक्तिभावे करुणिया संकल्प उदक सोडविले झाकले ते बाहेर काढले द्विज स्त्रियासी अर्पिले स्वहस्ते श्रीगुरूंनी उंची वस्त्रे भर जरी अलंकार रत्ने गोचरी विप्राभासे शनी उदरी आजी आला आम्हासी अंगावरील वस्त्रावेन सर्वही लुटविता जान प्रकृतीस आला गुण अघटित करणी सद्गुरूंची या उपरी कन्या एक श्री गुरु घेती दत्तक वर पाहून सुरेख दान करती सालंकृत तिचे विठाई बाई नाव मार्डीकर वासुदेवराव चतुर सगुनी सवैभव जामात केला तयासे लग्न सोहळा चालू असता अद्भुत घडली वार्ता श्रवण करिता सद्गुरु सत्ता कळो येईल गावोगावीचे पाहुणे आले घेवोनी वाहने त्यातील एक घोडे तरणे बांधिले होते मांडवी तो काय झाली मात अश्व अकस्मात झाला मृत विप्र जावोनी विचार करता आता कैसे करावे अंत्यजानिता मांडवात शुभ कार्य अशुभ होत आम्ही नेताही अनुचित दिसेल की निश्चय बहुत चिंते माझी पडले महाराजासी श्रुत केले काय उचित ये वेळे सांगा तुम्ही सर्वज्ञ महाराज म्हणती द्विजासी पाहू चला अश्वासी निजले असेल समयासी तुम्हा वाटे मृत झाले अश्वासमीप जावोनी कृपादृष्टी पाहती जनी वरदहस्ते कुरवाळोनी म्हणती चैतन्य संचले तव काय नवल झाले घोडे झळकरी उठले चारा खावो लागले देखता देखता आश्चर्य वाटले सकलासी अघटित घटना केली कैसी साक्षात ईश्वर निश्चयेसी लोकोद्धारा अवतरले नैनी आनंदाश्रू आले सर्वांगी रोम थरारले क्षणक्षणा नमवू लागले चरणावरी मस्तक असो विवाह सांग झाला सकळा आनंद वाटला संतती संपत्तीने भरला संसार विठाईचा या परी अनेक किती गरिबाचे विवाह करती जावयास नाही मिती त्यात मुख्य सप्तक सुखवस्तू श्रीमान 7 साहेब मुख्य जान संगती सुखा लागोन नित्यवास गुरुगृही बहुत सिद्ध होऊन गेले त्यात 14 मुख्य गणिले साधनी अनंत लागले सीमा नाही कोणी बद्धची राहिले कोणी मुमुक्षु झाले कनिष्ठ उत्तम आणि भले शिष्य झाले अपार माय बाप सासू श्वशूर कांतापती कन्याकुमार इष्टमित्राहून गुरुवर प्रिय वाटती सकलासी हित गुज गोष्टी सांगावी युक्ती प्रयुक्ती बोध घेती जेने होय
दुःख मुक्ती विनविती ते गुरुराया. कोणा साधन नामस्मरण, कोणा करवी अनुष्ठान. करोवोन दुःखे हरण, करती ते सकळाचे. शिष्य समुदाय रामभक्त, त्या देवाहून प्रिय संत. परी श्री वदती हे उचित नोहे बापा. आधी देवा नमावे, मग सद्गुरुसी वंदावे. परी ते कोणी ऐकावे, बोलका देवा मुचा. जनी जनार्दन ओळखिला, तो स्वयेची देव झाला. प्रत्यक्ष सांडोन प्रतिमेला पुसे कोण. अनंत न्याय क्षमा करती, परी अहंकार नावडे गुरुमूर्ती. साक्षात्कारे छेदन करती, लक्षण एक न लागता. जाणून परांचे अंतर, नेमके देती प्रत्युत्तर. ऐसा घडता साक्षात्कार, समाधान पावती. कोणी काही करती प्रश्न, तत्काळ बोलती जे वचन. तेची सत्य होय जाण, कालत्रयी पालटेना. आशा धरुणी पुनरावृत्ती, पुन्हा मांडित्या प्रश्नोक्ती. मनाजोगे बोलोन शांतविती, परी पहिले ते ढळेना. दक्ष तो लक्ष देई, इतरान कळे काही. आशेने आंधळे लवलाही, करोन सोडले. प्रकृती तितुक्या विकृती, अनेक जातीचे जन येती. चहाडखोर व्यसनी अतिथी, कर्मट आणि तामसी. अंतरी ओळखोनी अवगुण, तयासी करती सावधान. न दुखविता अंतःकरण, बोध करती. जरी कोणाची वस्तू गेली, महाराजा श्रुत झाली. सर्वज्ञ म्हणून ओळखिली, दुर्बुद्धी कोणाची. एकांती जावोनी भेट घेती, वस्तू काढून आणती. म्हणती सापडली आम्हाप्रती मार्गावरी. दुर्बुद्धी मनी खोचले, म्हणती येथे काही न चले. सद्गुरु बोधे त्यागिले, दुर्गुण कित्येकी. श्री गुरु तपस्ते ज्या खाली, दुर्गुणाची होळी झाली. नर नारी एकत्र नांदली, चोर आणि धनिक. कित्येकासी साधन बळे, दुर्गुण तजाया लाविले. स्वर्गाहून अधिक शोभले सद्गुरुधाम. स्वर्गी काम क्रोधांच्या राशी, ईशना मत्सर भूतासी. क्षय होय सुकृतासी नित्यकाळी, तैसे नव्हे गुरुधाम. सकाम होती निष्काम, जोडती सुकृते अनुपम. देवाधिका दुर्लभ, कित्येक ते आपत्काळी. धावती सद्गुरु पद कमळी, विनवितीची तापली दारिद्र्य दुःखे. तयासी सहाय्य करती, व्रत बंधा नाही मिती. विवाह करोनिया देती, गरिबा गुरिबाचे. नामस्मरण अन्नदान, यांची गणती करील कोण. दुष्काळी करती अन्नदान, कित्येका लागोन. सहाय्य केले जेथे नांदे लक्ष्मीपती, तेथे सहजची लक्ष्मीची वसती. दानधर्मासी नाही मिती, सद्गुरु घरी. चिंतुबुवा कुलगुरूंसी, आणविले गोंदवलीसी. क्षेत्र देवोनी तयासी राहविले तेथेची. घरची शेती वाढविली, विहीर जमीन सोज्वळ केली. राम संस्थानाकडे दिली, नूतन ही मोले घेऊनी. रुद्र स्वाहाकार केला, तैसेची गायत्री पुरश्चरणाला. द्रव्य देवोनी तृप्त केला, अनेक वेळा विप्रगण. दुष्काळी आटपाडीसी, दारिद्र्ये पिडती विप्रासी. बैसविले नाम जपासी, अन्न वस्त्र देवोनी. 18 कारखाने चालती, प्रतिवर्षी नूतन इमारती. करोनी बहु शोभविती गोंदवलीसी. पहिले मंदिर लहान होते, यास्तव दुजे बांधिले तेथे. दिवसेंदिवस दाटी होते, ऐसे म्हणी आणोनी. धर्मशाळा बांधली मोठी, दत्त मंदिर ज्ञानवापी तटी. भोजनशाळा बांधली गोमटी, तैसेची मंदिर शनीचे. भक्तजन उतरायासी, जागा होईना पुरेसी. जानोनी नूतन गृहासी बांधविती. गोठणी केली गोशाळा, ओढ्यासी घाट बांधिला. दुस्तर झाली पाकशाळा, पार नाही वृंदावणे. भाऊसाहेब केतकर, सद्भक्त चतुर कामगार. तया करवी गुरुवर देखरेख ठेवती. उभय मंदिरापाशी शिवालये बांधली खाशी. ऐक्य दाखविले हरिहरासी येणे प्रकारे. श्री गुरूंची सेवा करोणी, देह झिजविला तयानी. त्यांची नावे श्रोते जनी, अल्पस्वल्प परिसावी. महाभागवत कृत कोटी कर, छत्र धरती गुरूंवर. पादुका वागवीती निरंतर, समागमे राहोनी. भागवता निरोप झाला तेव्हा, तदनंतर गोविंद बुवा. तैसीच करती भावे सेवा, मानवाजी दुर्लभ. पंतोजी कोल्हापूरकर, गोरक्षणी दक्षफार. शस्त्रे धुताती सुंदर, वामनराव ज्ञानेश्वरी.
दाढे जे अंताजुपंत दामोदर तुझे भक्त. श्रीधर भट्ट स्वदेह झिजवीत खजिनदार गुरुघरचे. द्रोणप्रत्रावळी लक्ष्मण पूर्वी एकनिष्ठे करोण. भवान राव नीळकंठ बुवा जान इंधनासी पुरविती. हर भट्ट चिंचनी कर जोशी प्रेमे भजन करती हर्षी. मरढेकर शास्त्री पुराणासी नित्य वाचिती मंदरी. भाऊसाहेब वनाधिकारी वाईकर रामशास्त्री हेही वाचिती मंदरी धर्मग्रंथ. विश्वनाथ अश्वपाळी मुक्ताबाई पाकशाळी आणि काही भक्त मंडळी देह झिजविती गुरुग्रही. ज्यांची भाग्ये उदया येती तेची गुरुगृही राबती. अभाग्य आम्ही मंदमती चरण धूळ वंदू तयाची. कोणी रांगोळ्या घालती गुरुचरण प्रक्षाळिती. उष्टावळी कोणी काढती दळण दळती गुरु भगिनी. दामुबुवा कुरवलीकर सेवे झिजविले शरीर. सिद्धपणे महीवर विचरती आता. गुरुगृही काढून केर नाशिला सर्व संसार. ऐसे असती अनेक नर वंदुतया साष्टांगे. ही गोंदवलीची स्थिती इतरत्रही बहु असती. ग्रंथ वाढेल या भीती स्वल्प संकेत दाखविला. असो वैसा संसार कुटुंबी जन अपार. अखंड चाले कारभार उसंत नाही. इतुकी ही करोणी व्याप्ती तेथे सदैव नांदे शांती. मृत्युशून्य योगेश्वर असती अनुभवा येई प्रत्यक्ष. ज्ञानी स्वप्नीचे वैभव खोटे पाहे सावयव. असत्य मानोनी लागव सत्यपणे पाहे जैसा. नित्य जला माझी वसती परी जलबिंदूही न धरती. कमलपर्णे जैशी रीती तैसे वागती गुरुराव. अथवा आकाश जगव्यापक माझी कार्ये होती अनेक. चहूभूताचे कौतुक किती म्हणून सांगावे. सोसो वारा पाही धुरळा उठवी ठाई ठाई. वाटे आकाश भेदोन जाई दिव्यलोकी. धुमाचे चालिले लोट विजांचा उठे कडकडाट. मेघ फिरती घनदाट ठाई ठाई अंबरी. परी ते काही मळेना भिजेना हलेना उडेना. व्यापकता शांती सोडीना जैसे तैसे. अखंड व्यापार होती जाती वरी वरी विकारले दिसती. परी डळमळे ना शांती अलिप्त स्वरूपानुसंधाने. जनक राजा कलियुगीचा वाटे सद्गुरु आमुचा. करोणी व्यापक प्रपंचा विदेहता नित्यभोगी. असो जनसमुदाय वाढला वेळोवेळी बोध केला. जिही भावे हृदयी धरिला भोगिती ते जीवनमुक्ती. त्यातील काहीसा भाग त्याचेच शब्दे बोलू मग. श्रवणे निवेल तग मग मनन क्रिया केलिया. पुढील अध्यायी निरूपण सद्गुरु वचने होईल पूर्ण. चित्ती धरिता अनुसंधान समाधान पावेल. प्रपंच आणि परमार्थ तरोनी साधेल स्वार्थ. सद्गुरु वचन सिद्धांत येईल हाता. सप्तमाध्याय महोषधी सेविता शमे भवव्याधी. स्थिर करोनिया बुद्धी श्रवण मनन करावे. कामधेनो गृही आली पूजने अर्चने तोषविली. सहज होईल पाण्यावली मणेप्सित पुरविल. इति श्री सद्गुरु लीला श्रवणी स्वानंद सोहळा. पुरविती रामदासी यांचा लळा कृपा कटाक्षे. इति श्री सद्गुरु लीलामृते षष्ठमाध्यायांतर्गत षष्ठ समास. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. इति षष्ठोध्याय संपूर्ण.